रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम दिसतोय। जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 80 मिलीमीटर पावसाची नोंदही झाल्याचं बघायला मिळालं। रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग ही सुरू आहे। आज जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे रात्रीपासूनच पावसाच्या संततधारा या जिल्ह्यामध्ये बरसत आहेत। जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासाचा विचार केला तर 80 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे। आज अमावस्येच्या आधीचं मोठं उधाण देखील समुद्राला असणार आहे, त्यामुळे समुद्र हा देखील या ठिकाणी खवळलेला असणार आहे। गेले 4 दिवस पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीत सुद्धा कमालीची वाढ झालेली आहे, त्यामुळे सर्वच ज्या नद्या आहेत त्या दुथड्या भरून वाहताना दिसत आहेत। खेडमधील जगबुडी, राजापूरमधील कोदवली, त्या पद्धतीने लांजातील काजळी नदी सुद्धा दुथडी भरून प्रवाहित होताना दिसते। त्यामुळे प्रशासनाने देखील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्ह्यातील जी लावणी कामे आहेत ती सुद्धा या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। पावसाची बरसात मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे लावणी योग्य कामासाठी असणारा पाऊस देखील समाधानकारक पडत असल्यामुळे बळीराजा देखील सुकावल्याचे चित्र सध्या रत्नागिरीत दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।